नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, डेटा शेअरिंग आणि प्रायव्हसीवरनं सर्वोच्च न्यायालयानं मेटा आणि व्हॉट्सॲपला फटकारलंय। डेटा शेअरिंगच्या नावावरती कुठल्याही प्रकारे देशाच्या जनतेच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं असं म्हटलंय की जर भारताचे नियम पाळायचे नसतील तर तुम्ही देशातून जायला हवं। मेटा आणि व्हॉट्सॲपने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। मेटा आणि व्हॉट्सॲपला 213 कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमलाल बागची, न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठानं सांगितलं की 9 फेब्रुवारीला या प्रकरणी अंतिम निर्णय दिला जाईल। देशामध्ये प्रायव्हसीच्या अधिकारांचं संरक्षण केलं जातं, परंतु दिग्गज कंपन्यांकडनं गोपनीयतेच्या संबंधांच्या अटी ह्या चाणाक्षद्वारे तयार केल्या जात असून त्या सर्वसामान्य नागरिकांना समजत नाहीत। त्यामुळे कंपन्या त्यांचा डेटा चोरत राहतील। कंपन्यांना युजर्सचा डेटा मिळवण्याची परवानगी देता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयानं मेटा आणि व्हॉट्सॲपच्या याचिका प्रकरणी IT आणि माहिती प्रसारण मंत्रालय यावरती प्रतिवाद केला आहे। 9 फेब्रुवारीला या प्रकरणी अंतिम निर्णय दिला जाणार आहे। डेटा शेअरिंगबाबत ॲडॉप्ट आउट पर्याय कुठे आहे? जर युजरला डेटा शेअर करायचा नसेल तर त्याला तसा पर्याय मिळायला हवा। टेक कंपन्यांना अशा प्रकारे डेटा शेअर करण्याची परवानगी मिळणार नाही। व्हॉट्सॲपकडून वरिष्ठ वकील अखिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की प्लॅटफॉर्म्सच्या पॉलिसीतून बाहेर राहण्याचा पर्याय युजर्ससाठी उपलब्ध आहे। कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं 2024 मध्ये एक आदेश दिला होता। त्यात व्हॉट्सॲपच्या 2021च्या गोपनीयता धोरणाची चौकशी करण्यात आली होती। त्यानुसार युजर्सवरती गोपनीयतेचं धोरण लादण्यात आलं होतं। युजर्सना डेटा शेअर करण्याचा पर्याय नाकारता येत नव्हता, त्यामुळे कंपनीला 213 कोटी रुपयांचा दंड हा करण्यात आला होता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता व्हॉट्सॲप आणि मेटा म्हणजेच फेसबुक यांना सरळ सर्वोच्च न्यायालयानं इशारा दिला आहे की जर तुम्हाला भारत सरकारचे नियम पाळायचे नसतील तर तुम्ही देश सोडून जाऊ शकता। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।